आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करावे लागतील। ज्या महिलांनी 2 कागदपत्र जमा केले नाही अशा महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। तुम्हाला माहीत आहे आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जाणार आहे। आता ते 2100 रुपये म्हणजे तुम्हाला प्रति महिन्याला 600 रुपयांची वाढ झालेली आहे। आधी तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणे हप्ता भेटत होता, तुम्हाला 7 हप्त्यांचे पैसे मिळाले आहे। पण आता फेब्रुवारीपासून 2100 रुपये वाटप होणार आहे। तर आता हे 600 रुपयांची जी वाढ झाली आहे त्यासाठी तुम्हाला आता हे 2 कागदपत्रे जमा करावे लागतील तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पूर्वीची रेल गिअर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आताची केअर हेल्थ इन्शुरन्स। संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक विमा राशी, कोरोना कव्हरेज, एकच विमा हप्ता, ॲम्ब्युलन्स चार्जेस, सिंगल प्रायव्हेट एसी रूम, आयुष्यभर नूतनीकरण, नर्सिंग खर्च, सर्जन चार्जेस आणि तज्ज्ञांची फी। दरवर्षी संपूर्ण कुटुंबाची मोफत तपासणी। आजच आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी संपर्क करा। आणि ते सोबतच पुढील एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कदाचित वंचित करण्यात येणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर हे 2 कागदपत्र जमा करायचे आहे। ते कोणते 2 कागदपत्र जमा करायचे आहे ते तुम्ही लगेच सादर करून कुठे जमा करायचे आहे, काय करायचं ती सर्व माहिती तुम्हाला देतो। त्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा पडला असेल की आता लाडकी बहिणीचा जर आम्ही फॉर्म भरला आहे तर आम्हाला 2 कागदपत्राची गरज का पडली? तर तुम्हाला आधीच मी सांगून दिलं की 2 कागदपत्राची जे तुम्हाला गरज पडली आहे। आता प्रति महिना तुम्हाला 600ची वाढ झाल्यामुळे हे 2 कागदपत्र जमा करावे लागणार आहेत। तर हे 2 कागदपत्र कोणते? तर ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आणि कुठे जमा करायचे। आणि ज्या महिलांनी जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल आणि मागचा 5 हप्ते कोणाचे बाकी असतील, मागचे 4-5 हप्ते बाकी असतील अशा महिलांसाठी पण एक मोठी बातमी आहे, म्हणजे राज्य शासनाने यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय आहे? तो निर्णय पाहण्यासाठी आता काय करायचं, कसं करायचं, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला जमा करावे लागतील। सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया। आता तुम्हाला हे माहिती आहे असेल की लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत जानेवारीचा जो हप्ता आहे 1,50,00,000 महिलांना पैसे भेटलेले आहेत 1500 रुपये पण अजूनही 70 लाख महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही। याचं मागचं कारण काय आहे ते सरकारने स्पष्ट केलेलं आहे। याचं मागचं कारण म्हणजे सरकार आता हे पैसे वाढून जे देणार आहे आणि जानेवारीचा जो हप्ता दिलेला आहे यामधला सर्वात मोठा प्रश्न येतो की अशा महिलांना काढण्यासाठी त्यांनी सरकारने 2 कागदपत्राची मागणी केलेली आहे। ज्यांना पैसे भेटलेले नाही त्यांच्यासाठी आहे, जेणेकरून गोरगरीब महिलांनी याचा लाभ भेटला पाहिजे। अशा महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे ज्यांना खरोखरच याची गरज आहे। तर यासाठी हे 2 कागदपत्रांची मागणी सरकारने केली आहे। आता असे कारण समोर आले की जे 2 डॉक्युमेंट जे आणले आहे हे तुमच्यासाठीच आणलेले आहे, म्हणजे तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत काही करायची गरज राहिलेली नाही। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सर्वात मोठा जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता हे जे 600 रुपये वाढ करणार आहे या 3 विभागामध्ये सर्वात आधी आम्ही पैसे वाटप करणार आहे आणि 5 ते 6 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 2100 रुपयाप्रमाणे वाटप करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। त्या निर्णयामुळे बहिणींना कसा फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात आधी तुम्हाला 2 मेसेज येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाप्रमाणे तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे की दुसरा मेसेज असा महिलांना येणार आहे की ज्यांना जानेवारीचा हप्ता बाकी असेल, म्हणजेच 1,50,00,000 महिलांना पैसे भेटलेले आहे जानेवारीचा हप्ता, पण अजूनही 70 लाख महिलांना जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही। त्या महिलांना आता 2 मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज असा आहे की तुम्हाला जानेवारीचा हप्ता असणार आहे तो 1500 रुपयाप्रमाणे मिळेल आणि दुसरा मेसेज जो असणार आहे तो फेब्रुवारीचा तो 2100 रुपयाप्रमाणे मिळेल। तर 5 ते 6 दिवसाच्या आत अंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे। त्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी म्हणजे हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, ते लवकरच बघणार आहेत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे, खूपच गरजेचं आहे। लवकरात लवकर 5 ते 7
दिवसामध्ये तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करून घ्या. मग तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. आता सर्वात प्रथम पहिलं डॉक्युमेंट जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या डॉक्युमेंटमुळे सरकारला कळणार आहे की कोणते महिलांना खरोखर गरीब आहे, त्याच महिलांनी याचा लाभ भेटला पाहिजे. ते पहिलं डॉक्युमेंट आहे ते सर्वात आधी तुम्हाला सांगतो आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला तात्काळ जमा करायचं आहे. या डॉक्युमेंटच्या माध्यमातून अपात्र आणि पात्र महिलांची यादीसुद्धा सरकार दाखवणार आहे. तुम्हाला पटापट या 3 विभागामध्ये पैसे जे वाटप होणार आहेत ते सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो. या 3 विभागाचे नाव मी तुम्हाला सांगतो. या 3 विभागामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जमा करणं. आणि जर या 3 विभागांपैकी दुसऱ्या विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अजून 4-5 दिवसांची मुदत तुम्हाला देण्यात येणार आहे. या 3 विभागामध्ये जर राहत असाल तर ज्याचं मी आता तुम्हाला नाव सांगणार आहे, तुम्ही लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहे, कारण की या विभागामधूनच पैसे वाटप होणार आहे. म्हणूनच तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करण्याची अत्यंत गरज आहे. पहिला जो विभाग आहे म्हणजे नाशिक विभाग. आता नाशिक विभागातून 5 जिल्हे येतात. सर्वात प्रथम हे 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक. नाशिक विभागातून पहिला नाशिक विभाग आहे. दुसरा जिल्हा आहे नंदुरबार. तिसरा जिल्हा धुळे. चौथा जिल्हा जळगाव आणि 5वा जिल्हा जो आहे अहमदनगर. या 5 जिल्ह्यांमध्ये आज खानदेशामधून सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे. तर ठीक आहे, आता या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आणि तुम्ही लवकरात लवकर हे डॉक्युमेंट जमा करून घेणं गरजेचं आहे. दुसरा जो विभाग येतो तो म्हणजे नागपूर विभाग. या विभागामध्ये सुद्धा 6 जिल्हे येतात. या 6 जिल्ह्यांमध्ये नाव तुम्हाला सांगतो. या जिल्ह्यामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. नागपूर विभागामध्ये पहिला जो जिल्हा येतो तो वर्धा जिल्हा. दुसरा जिल्हा येतो म्हणजे नागपूर. तिसरा जो जिल्हा येतो चंद्रपूर. चौथा जिल्हा येतो भंडारा. 5वा जिल्हा येतो गोंदिया आणि शेवटचा 6वा जिल्हा म्हणजे गडचिरोली. या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायचा आहे. आता शेवटचा जो विभाग येतो तो 3रा विभाग येतो. तर त्याच्यासाठी म्हणजे संभाजीनगर विभाग. जर तुम्ही संभाजीनगरमधून जर असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमासुद्धा करायचे आहे. संभाजीनगरमधून पहिला जो जिल्हा येतो तो म्हणजे संभाजीनगर. दुसरा जिल्हा येतो जालना. तिसरा जिल्हा येतो परभणी. चौथा जिल्हा येतो हिंगोली. 5वा जिल्हा येतो बीड. 6वा येतो नांदेड आणि 7वा येतो लातूर आणि शेवटचा जिल्हा येतो उस्मानाबाद. या 8 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहे. आता आपण एकही वेळ वाया न घालवता या 3 विभागाचे नाव सांगितले, तुम्हाला सांगून दिलं आणि पण आपण आता हे 2 डॉक्युमेंट कोणते आहे ते पण सांगून देतो. त्यामधूनच पहिलं जे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. कारण गव्हर्नमेंटने आता पॅन कार्ड 2.0चं लॉन्च केलेलं आहे. गव्हर्नमेंटने 2.0 लॉन्च केलेलं आहे. खास कर लाडक्या बहिणींसाठी केलेलं आहे. आता 2.0 जे लॉन्च केलेलं आहे त्याच्या माध्यमातून सरकारला एक माहितीसुद्धा कळते की कोणत्या महिलाकडे किती प्रॉपर्टी आहे, किती टॅक्स भरता, काय भरता. कारण की आयकर विभागात जो असतो ना त्यांच्या माध्यमातून कोणत्या महिलांना किती प्रॉपर्टी आहे, काय आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती कळवली जाते. त्यानुसार हे पॅन कार्ड गरजेचं आहे. त्यांनी हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. तर तुमचं हे जे जुनं पॅन कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट करायचं आहे. जसंही तुम्ही त्याला अपडेट केलं तर तुमचं गव्हर्नमेंटने एक वेबसाईट दिलेली आहे. ते तुम्ही सायबर कॅफेवरून जाऊन सुद्धा काढू शकतात आणि ते बिलकुल फ्रीमध्ये मिळतं आहे. तर फक्त कॅफेवाल्याचे जे चार्जेस असतील ते द्यायचे आहे. तर 2.0 लॉन्च झालेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे. जसे ते तुम्हाला भेटेल त्याचं एक झेरॉक्स काढून तुमचं जे जमा करायचं आहे. दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे ते 2 हात जोडून तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे आणि त्यासोबतच एक फॉर्म मिळेल. तो सुद्धा तुम्हाला तो पूर्ण फिलअप करून भरून तो जमा करायचा आहे. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो.
तर शेवटचं डॉक्युमेंट जे आहे त्याच्या आधी तुम्हाला फेब्रुवारीचा 2100 प्रमाणे हप्ता मिळणार नाही, तर हे डॉक्युमेंट 2 जमा केलं नाही तर येणारा पुढे जो पण हप्ता असणार आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. पहिलं डॉक्युमेंट बघितलं तर आणि दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड झेरॉक्स. कारण सरकारला माहिती करायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत. त्याच्यासाठी रेशन कार्डाचा झेरॉक्स अत्यंत गरजेचा आहे. कारण की सरकारने मान्यता केली आहे की सरकारने ठराव केलेला आहे की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. आता अशा महिलांना लाभ मिळणार नाही. एका कुटुंबामध्ये जर 4 महिला असतील तर 4-5 महिला असतील तर फक्त 3 महिला देखील असेल तर त्यांना फक्त 2च महिलांना या लाडक्या बहीण योजनेचे हप्ता जो आहे तो मिळणार आहे. त्याच्यासाठी ही माहिती गोळा करण्यासाठी सरकारने आता तुम्हाला या रेशन कार्डाचा झेरॉक्स आणि पॅन कार्ड तुमचं हे 2 डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी का सेविकाकडे जाऊन तुम्ही एक फॉर्म घेऊन तो जमा करायचा आहे लवकरात लवकर. आणि तुम्ही हे 2 डॉक्युमेंट जमा केले तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहील की नाही याचं आश्वासन नाही आहे, पण मग सरकारने जे 2 डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करून घ्या आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. असं नवनवीन गव्हर्नमेंटची जी माहिती येतात या आपल्या चॅनलवर येत असतात आणि तोपर्यंत म्हणजे तो ज्यांनी सबस्क्राईब केलं त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जातात. तर असा प्रयत्न करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.